आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट। थँक्यू। कमॉन सावली, फोन उचल। भैरवी माईंचा फोन काय करू, उचलू की नको? नकोच। कट केला। ठीक आहे, ही असं ऐकणार नाहीये। आता मलाच काहीतरी करावं लागेल। बबलू, झाली सगळी तयारी? थांबा ग। आई ये। नमस्कार। नमस्कार सारंग, खरं तर मी इथे तुझा समीक्षक म्हणून येणार होतो, पण तू तो परीक्षक म्हणून बोलवलंस। मकरंजी, तुम्ही सिनियर आहात आणि बिझनेस एथिक्स माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहेत। आणि हे आपल्यात जे झालेत ते सगळे वैचारिक वाद आहेत, पण ते आपण खेळीमेळीनं सोडवायला हवेत ना। प्लीज या। नमस्कार, मी सारंग मेंदळे, रूपम मॉडेल हंट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। प्रवाहाच्या विरोधातले विचार जेव्हा आपण जगासमोर मांडतो तेव्हा त्यासाठी संघर्ष करावाच लागतो, आणि संघर्ष करत असताना त्या गोष्टीबद्दलचं प्रेम आणि वेड या दोन्ही गोष्टी आपल्या मनात असाव्या लागतात, आणि सुरुवात स्वतःपासून करावी लागते। तुमच्या आतल्या सुंदर भारतीय नारी समर्पित ही टॅगलाईन आम्ही निवडली। या जगासमोर एक नवीन प्रयोग करायचं आमचं ठरलं। प्रयोग? कसले प्रयोग करतायत कोणास ठाऊक। सरळ रॅम्प वॉक करा, कॉस्ट्युम राऊंड करा, इंटरव्ह्यू घ्या आणि संपवा विषय। आजवर रूपमची सगळी ब्युटी पेजंट अशीच तर होत आली आहे। आमच्या इकडे तर हे असंच चालतं। यांना माहित नाहीये का काय माहित? वर्षानुवर्ष चालत आलेल्या सौंदर्याच्या व्याख्या बदलून नितळ सौंदर्याची नवीन ओळख पटवून देण्यासाठी आम्ही स्पर्धा आयोजित केली, एका नवीन पद्धतीने। ही आमची नवीन पद्धत, आमचे नवीन विचार लोकांना आवडतायत असं म्हणायला काही हरकत नाही। या प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद। स्पर्धा सुरू करूयात। बबलू, नमस्कार। रूपम कॉस्मेटिक प्रस्तुत रूपम मॉडेल हंट, शोध नव्या चेहऱ्याचा या स्पर्धेत सर्वांचं स्वागत। तर सर्वप्रथम आपण आपल्या परीक्षकांची ओळख करून देऊया। रूपम कॉस्मेटिकचे मालक सर्व माननीय तिलोत्तमा मेंदळे, तसेच दुसरे जज आहेत कंपनीचे सिनियर मेंबर मकरंजी सर, टाळ्या। आणि आपले सर्वांचे लाडके सीईओ म्हणजेच सारंग दादा मेंदळे। तर आता आपण या मॉडेल हंटची सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी शॉर्टलिस्ट झालेल्या सर्व स्पर्धकांसाठी सुद्धा एकदा टाळ्या।
तर आता मी सगळ्यांना रूल्स सांगणार आहे आणि ह्या कॉम्पिटिशनचे रूल्स असे आहेत. तर ह्या स्टेजवर येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला गायन कला, नृत्य कला, अभिनय कला प्रदर्शित करायची मुभा आहे. त्यासाठी त्यांचं बंधन असेल फक्त 5 मिनिटं. त्या 5 मिनिटात तुम्हाला तुमची कला सादर करायची आहे. जर का वेळ एक्सीड झाली तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल. ओके, सो त्याबरोबर आपण आपली ही कॉम्पिटिशन सुरू करूया. त्यासाठी पहिली कंटेस्टंट आहे नाव. पहिली कंटेस्टंट आहे जुई किल्लेदार. माझं नाव जुई. मी स्टुडंट आहे. अभ्यास सांभाळून मी गिटार वाजवते. पण मला या स्पर्धेची आयडिया खूपच आवडली. खास करून मला माझ्या गुणांवर माझं नाव खूप मोठं करायचं आहे. मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायला आवडेल की ह्यांच्या रील्सना जनरली 2 लाखाच्या वर लाईक्स असतात आणि ही गोष्ट आमच्या सोशल मीडिया टीमने व्हेरीफाय केलेली आहे. ऑल द बेस्ट. कम ऑन. पहिली न खूप टेन्शन आलंय. कसलं? बघा ना, या सगळ्यात किती टॅलेंटेड आहेत. तुझ्यापेक्षा जास्त टॅलेंटेड. काय बोलते तारा? तू विसरू नकोस, तू तारा वजे आहेस, पॉप्युलर सिंगर, खूप फेमस आहेस. तुझ्या समोर ह्या मुली काहीच नाही. आणि हे हलू, इकडची सगळी अरेंजमेंट मी केली आहे. इकडे हे जे सगळं दिसतंय ना तुला, हे सामान, हे सगळं मी अरेंज केलंय. त्यामुळे ते कितपत चालेल, कधी थांबेल, हे सगळं माझ्या हातात आहे. रिलॅक्स, तू जिंकणार. एवढं सगळं करून सुद्धा सावली वेळेवर यायला हवी ना. कुठे गेली आहे ती काय माहित. मलका, सावली अजून आली कशी नाही? येवाना यायला हवी की ना. काळजी करू नका, सावली नक्की येईल. नीट ऐक, ती आत्ताच घरातनं निघाली आहे. याद राख, ती तिथपर्यंत पोहोचता कामा नये. कळलं ना? ऐकलं नाहीस ना तारा तू माझं? मग ठीक आहे. आज मी तुझ्यासोबत ते करणार आहे जे मी कधी करीन याचा तू स्वप्नातही कधी विचार केला नसशील. पण जे मला करावं लागतंय ना तारा, त्याला तू स्वतःच जबाबदार आहे. सावली